गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या 11 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला। राज्यात सर्वाधिक 870 कोटींची रक्कम विम्यापोटी बीडमधल्या शेतकऱ्यांच्या नावानं बँकेत जमा झाली। त्यामुळे यंदा बी बियाणं घेण्यासाठी पैसे मिळतील अशी अपेक्षा बळीराजाला होती। मात्र प्रशासनानं शेतकऱ्यांचं घोडं ऐन वेशीतच अडवलंय। दुष्काळी 4-4, 5-5 वर्ष आज प्यायला पाणी मिळाना, जनावरांना चारा मिळाना, एवढं वाईट दिवस शेतकऱ्याला आलेत आणि निसर्गाचा कोप आहे आणि तुम्ही असं सुलतानासारखं वागायला लागल्यावर हे खरंच गैर आहे, चुकीचं आहे। आपल्या विदर्भ आणि मराठवाडा जे आत्महत्या व्हायला लागल्या ते 100% खरं आहे। त्यांच्यावर जागावं का मारावं असं प्रश्न। यावर्षी बी कर्ज काढे, आणखी एका तळ्यात थेंब पाणी नाही, कसं जागायचं? कर्ज काढलेलं गेल्या वर्षीचं भरणं व्हायना, पुनर्गठन केलं तेही कर्ज भरणं व्हायना, मग जागा ह्यांचे गुन्हे घेऊन मग आता शासनाच्या दारात जाऊन मारण्याची वेळ आली, जेलमध्ये जाऊन। पीक विमा भरताना हजारो शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक बँकांमध्ये प्रीमियमचे पैसे भरले। त्यामुळे बीड जिल्ह्यात 11 लाख शेतकऱ्यांना 870 कोटी रुपये मंजूर झाले। यामध्ये घटनांदूर आणि धर्मपुरी या डीसीसी बँकेच्या शाखेत 10,500 शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक वेळा पीक विमा भरल्याचं उघडकीस आलंय। या शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेलं विमा वाटप थांबवलं असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। एका शेतकऱ्याने एकाच बँकेत पीक विमा भरणं गरजेचं आहे, परंतु शेतकऱ्यांनी 49 वेळेला 24 वेळेला असे वेगवेगळ्या बँकात पैसे भरलेले आहेत। या पीक विमा भरत असताना अर्ज करताना त्या अर्जातच लिहिलेलं असतं की आम्ही एकाच ठिकाणी पीक विमा भरलेला आहे, परंतु एकाच ठिकाणी न भरता एकच कागदपत्र पुन्हा पुन्हा वापरून खाडाखोड करून बँकेचे कर्मचारी, अधिकारी, तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीचे अधिकारी यांच्याशी संगनमत करून हा घोटाळा झालेला आहे। बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला 640 कोटी रुपये विमा मिळालाय। यापैकी 512 कोटी रुपये वाटप करण्यात आलं असून काही शाखांबाबत तक्रारी आल्यानं चौकशी सुरू असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षांनी दिली आहे। जी आहे माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाप्रमाणे कलेक्टर साहेबांचं आम्हाला 10/6/2016चं पत्र आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या संदर्भात खाली शाखा स्तरावर चौकशी चालू आहे। चौकशीचा रिपोर्ट अद्याप आम्हाला प्राप्त न झाल्यामुळे त्या संदर्भात मी आता बोलू इच्छितो। पीक विमा भरताना तलाठ्याचं प्रमाणपत्र 7/12, 8अ, कृषी विभागाचा अहवाल, बँकांचं प्रमाणपत्र लागतं। अशावेळी एकापेक्षा अधिक वेळा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्याला कुणीच कसं अडवलं नाही। जर ह्यामध्ये शेतकरी दोषी असेल तर इतर लोकही तेवढेच दोषी नाहीत का? त्यांनी कसा विमा भरून घेतला आणि त्यांच्यावर का कारवाई होत नाही असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत। लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।